त्या दिवशी एक धनगराचं पोरग बिरुदेव मामाची बकरं मेंढरं कातरीत होतं. मेंढरं कातरताना त्याला फोन आला, अरे बिरू तो IAS अधिकारी झाला. रडत होतं पोरग. ते पहिला उच्चार काय केला त्याने, अरे शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. असे समतेचे वारकरी पाहिजे. बाबासाहेबांचं कीर्तन करण्यासाठी असा समतेचा वारकरी पाहिजे. द्वेष धर्म जातीने पाटाळलेला नाही पाहिजे. त्याचा देव मोठा पाहिजे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहिला, ऑल वर्ल्ड इज माय विठ्ठल. आणि म्हणून उपवासा नवसा मुळ सारी बुद्धी मातीला मिळ, हे कसं तुला ना कळग, सांगती भीमराया, सांगती भीमराया ग, सांगती भीमराया, सांगती भीमराया रे, सांगती भीमराया, सांगती भीमराया रे, सांगतो भीमराया. तुकाराम बाबांची हीच अपेक्षा आहे. तुम्ही तुमचं सोडवणूक तुम्ही करा. आता हे साहेब येऊन बसलेत, त्यांच्यासाठी एक टाळे वाजवा सगळ्यांनी. पोलीस होणं सोपं नाही माऊली. गोळा फेक, गोळा फेकणं, एवढा मोठा गोळा लोखंडाचा फेकायचा. आणि ग्राउंड ग्राउंड मला स्वाभिमान वाटतो. मी कोणत्याही देवळात 40 वर्षात अजून गेलो नाही, पण फक्त मी विठ्ठलाला मानतो, माझ्या पांडुरंगाला मानतो. मी पांडुरंगाला का मानतो? तो कोणत्या वेदात नाही, तो कोणत्या पुराणात नाही, तो कोणत्या शास्त्रातला नाही, तो संतांच्या हृदयातला देव आहे. विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्ग इज दॅट्स रॉंग. आभाळात जसं उंच जातो तशी हवा विरळ होते, आणि विरळ होणाऱ्या हवेमध्ये कोण देव कसं काय राहील? देवाला काय नागपुड्या नाही, देवाला शंभूड नाही. हे सगळं खोटं नाटं जे निर्माण झालं इथे. आता वेळ नाही सांगायला मला. अनार्य आणि आर्यांची ही लढाई आहे धर्म. पण हा हिंदूंचा धर्म वेगळा आहे आपला. म्हणजे हिंदू म्हणजे काय? मग अशी साहेब बनते महाराजांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं आपल्याला की बाबासाहेबांचा हिंदू धर्मावर रागच नव्हता. का नव्हता राग? तर हिंदू धर्मामध्ये घुसलेली ही भूत आहे ना, भूत, या भूतांनी सतवलं. म्हणून मी ते तिकडे जाणार नाही. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ते परत सांगणार नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, भगवान श्रीकृष्ण गवळ्याचं पोरगं होतं. ते कुठं मग अशी म्हटलं ना, साधुवाणी, काय म्हटलं मी, साधुवाण्याचा जावई आणि साधुवाणी व्यापाराकरता गेलेले आहेत. व्यापाराहून आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला, म्हणून आनंदाच्या भरामध्ये साधुवाण्याच्या बायकोने आणि साधुवाण्याच्या लेकीने प्रसाद घेतला नाही, आणि प्रसाद घेतला नाही म्हणून सत्यनारायणाला राग आलेला आहे. सत्यनारायणाला राग आलेला आहे, आणि सत्यनारायणाने ते नाव बुडवून टाकले, आणि साधुवाण्याचा बाई मरून गेले. लगेच त्या बाया घरी गेल्या आणि चांगला पावशेर केळाचा शिरा खाऊन आल्या. आणि तो केळाचा शिरा खाऊन आल्याबरोबर नाव वरती आली, आणि साधुवाणी आणि साधुवाण्याचा जावई जिवंत झाला. इथे श्री स्कंद पुराणे देवाखंडे. म्हणून मला याचा पण अर्थ कळतो बरं का माऊली, कारण मी करतो ना याला कीर्तन, कशात, दूरदर्शनला वगैरे. ते आमचं असं 2 मिनिटं बसा तुम्ही, म्हणजे माझी समाप्ती नाही नीट होणार. थोडं माझा पेंडी तर बांधून होऊ द्या. पेंडी नाही बांधली वीज गळून जाईन, साऱ्या पुण्यात उडल ती, बरं का. मला असं म्हणायचंय, जर सत्यनारायणाचा प्रसाद खाल्यावर माणसं जिवंत होतात, त्यांच्या मनाजोग होतं, मग मला असं म्हणायचं पोलीस खात्यात मी यावर्षी 9 पोरांना पोलीस केले, भीक मागून पैसे गोळा करून. माझी 9 पोरं यावर्षी पास झाली. तर माझ्या गावची 2 आहेत, मराठवाड्यातली 4 आहेत, अशी सिन्नरची 2 आहेत.
पोलीस केली म्हणजे मी काही भरतीला नाही, त्यांनी अभ्यास केला आणि मी भीक मागून 100-50 रुपये गोळा करून कीर्तनाचे त्यांची खानावळ भरतो मी. फक्त पोलिसांचीच भरतो, कारण का पोलीस होणं खूप अवघड आहे. तिथे परवा नाही केली जात, त्या लेकरांनाही त्रास होतो. म्हणून पोरांनो, कीर्तन झाल्यावर मला छोटंसं धम्मदान करा, कारण पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलाची एकाची तरी खानावळ मला तुमच्याकडून भरता येईल अशी माझी अपेक्षा आहे. एवढं सांगून तुकोबारायांचं आणि बुद्धांच्या पंचशिलाचं नातं कसं आहे ऐका. पानातिपाता वेरमणी शिक्षापदम समादियामि. अर्थ कळतोय ना? मी प्राणी मात्रांचं मांस खाणार नाही, मी त्यांना मारणार नाही, मी पशु पक्ष्यांना अभयदान देईल. आता हे झालं बुद्धांच्या पंचशिलातलं पहिलं शील. तुकोबारा याच्यावर काय लिहितात बघा. ते म्हणतात, भूतदया गाई पशूंचे पाळण, तान्हेल्या जीवन वना माझी, मांस खाता हौस करिता, जोडोनी ठेविता वैरी, तुका म्हणे कुतती हाडे, आपुल्या नाडे रडतीर. म्हणजे इकडे बुद्धांचं पंचशिलातलं पहिलं क्रमांकाचं शील आणि तुकोबारांच्या अभंग सारखे वाटत असेल तर टाळ्या वाजवा नक्की. दुसरा आता मुसावादा, माझ्या बरोबर तर म्हणा सगळे. हा, मुसावादा वेरमणी शिक्षापदम समादियामि. अर्थ सांगेल कोणी? सांगा बरं. हा, टाळे. मी मरेल तरी कोणाचं खोटं करणार नाही, असत्य वागणार नाही आणि सत्याला सोडणार नाही. सत्य हा माझा बुद्ध आहे आणि सत्य माझा विठ्ठल आहे. आता हे झालं भगवंतांचं म्हणजे तथागतांचं. आता तुकोबाराय काय म्हणता ऐका. सत्य तू सत्य तू विठ्ठल, कागा हा दाविला जगदाकार. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, वेतीचे वचन जेणे राहे समाधान. आता ज्ञानेश्वरी ज्ञानोबा काय म्हणता ऐका. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे, मुसावादा वेरमणी शिक्षापदम. तिसरा ऐका. आदिन्न दाना वेरमणी शिक्षापदम समादियामि. सांगा अर्थ आता परत तुम्हीच. हा, दुसऱ्याच्या धनाची चोरी करणार नाही. टाळे वाजवा त्यांच्यासाठी. असे प्रत्येक जणांना पंचशील आणि तुकोबाचे अभंग वाचनात आले पाहिजेत. ते खरे बुद्ध आणि ते खरे वारकरी. चंद्रभागेच्या वाळवंट संग्रामाचं स्थळ आहे. मग काय म्हणायचंय आता. मी चोरी करणार नाही. तुकोबाराय काय लिहितात बघा गाथ्यामध्ये. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधीन, परद्रव्य परनारी, यांचा दरी विटाळ, यांचा दरी विटाळ. दुसऱ्याच्या धनाचा विटाळ धरी चोरी करणार नाही. मग पुढे ऐका. आता 3 झाली ना. चौथं काय. कामेसु मिच्छाचार वेरमणी. बोला शिक्का. साहेब उठून उभे राहून सांगा. टाळे. मी कामातूर होऊन क्रोधातूर होऊन लोकांच्या लेकी बाळींचा उपमर्द करणार नाही. अत्याचार व्यभिचार बलात्कार करणार नाही. लोकांच्या लेकी बाळींना माझ्या बहिणीचा बुद्धाचा आणि विठ्ठलाचा दर्जा देईल. हे भगवंतांचं चौथं पंचशिलातलं शील आहे. त्यासाठी तुकोबाराय काय म्हणतात. परविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची.
दुसऱ्यांच्या लेकी बाळींचा सन्मान तुकोबाने केला. डोंगरावर नाचायला आलेल्या पोरीला सांगितलं, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. आणि शिवरायांनी सुद्धा मुसलमानाची मोगलाची सून दारात आली असताना तिचा सन्मान करून चोळी बांगडी करून तिला परत सासरघरी पाठवल्याचा इतिहास आपण ऐकतोय. म्हणून वारकरी संप्रदाय आणि भगवान बुद्ध हे सारखा विचार आहे. आता शेवटचा आहे का काय ते सर्वात महत्वाचं आहे. व्यसनमुक्त राहा. व्यसनमुक्त नाही राहिलं तर तुम्ही वारकरी पण नाही आणि बुद्ध पण नाही. नुसतं ऑल दी ग्लिटर इज नॉट गोल्डन, नुसतं सोंग नको आहे आपल्याला. मग आजच्या धम्म दिनाच्या धम्म परिवर्तन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एकच प्रार्थना करीन. सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्षा दारू गांजा आफू ड्रग्स. मगाशी काय म्हणते, गुट खा. हे पोरा काय म्हणलं रे, गुट खा. खा पण त्यातला ट काढून खा. नाही कळलं, गुटक्यातला ट काढला काय होतं इथं बोलू नका. म्हणून तुम्हाला सांगतो, अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्तीची धरी ते खून. पिंपरीची जोडच्या महिलांचे करा एकीचे सारे बळ. विचार नितीन भाऊ गवळींचे घेऊ ग. नको तंबाखू खाऊ ग, नको मशेरी लावू ग. नको तंबाखू खाऊ ग, नको मशेरी लावू ग. 20 लाख लोक पंढरपूरला जातात. किती हे मला सांगायचं राहिलं रे, गडबड हे वरती आली ना असं करून, त्यामुळे माझ्या डोक्यातलंच गेलं बरं का. काय जर शिरा खाऊन सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन जर माणसं जिवंत होतात तर आपण काय करू माहिती का, इथल्या 5-50 म्हाताऱ्यानं थकलेल्या वय झालेल्या आपण एखाद्या विहिरीत बुडवून टाकू आणि त्याच्याभोवती सत्यनारायणाच्या पोत्या वाचू. येतील का नाही वरती जिवंत, येतील का? दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. म्हणून मग अशी ती म्हणाले ना की विहारांची मंदिरं बनवू नका आणि मंदिरांची समाज मंदिरं बनवा. एवढं या निमित्तानं सांगण्यासाठी आपण मला बोलवलं आणि मला बोलण्याची जी संधी मिळाली आजच्या पवित्र दिनाने. रात्री पण मी मुंबईला तेच कीर्तन केलं. तर शेवटचं माझं गाणं होईल. नंतर मला धम्मदानाची थोडीशी तयारी आहे का. कपाळी राहो, निळ्या रंगात बुक्का आहे, बुक्क्यात निळा आहे. माझा सावळा निळा विठ्ठल चंद्रभागीच्या तिरी आहे, त्याच्या कपाळी बुक्क्याचा काळा टिळा आहे नितीन गवळींसारखा. म्हणून आज मला शेवटचं एक गाणं आठवलंय की बाबासाहेबांना किती त्रास झाला. बाबासाहेब काय म्हणाले शाळेत गेल्यावर, दारात उभा प्रिय भीम माझा, दारात उभा प्रिय भीम माझा, बाहेरून करी प्रार्थना. हो शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना गुरुजी, शाळेत घ्या ना मला. बाहेरून पाऊस वरून पाऊस पडतोय फार, पावसानं अंग माझं झालंय थंडगार. कोण म्हणतंय हे? बाबासाहेब म्हणतात. लहानपणी शाळेत असताना एका कोपऱ्यात जागा द्या ना गुरुजी, एका कोपऱ्यात जागा द्या ना. बॅरिस्टर व्हायचंय मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला. तुकाराम 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 तुकाराम.
सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. शेख मातोश्री फातिमा माता की जय अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. रमाई भीमाई माता की जय संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद साहेब. हॅलो.